नमस्कार मंडळी, तर तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ही गँग पाहून तुम्ही म्हणशाल नेमकी यांचा प्लॅनिंग काय चालला आहे. ह्या काहीतरी घोटाळा करणार आज. मानेरा म्हणजे येडी गँग. गँगचा विषय काय एवढा खास नव्हता. आमल्या झाला होता डिस्प्यूट करायची शेंडीला. पप्या बायको संग बोलत होता फोन वगैरे वारे मग फिंडत होता. आणि आमचा वायरे नानाचा ना आमल्याचा पुरा गणेश म्हणतो तो लग्नाच्या आंधी लफडा होता. तो म्हणतो नाही पळ म्हणला या येड्यांच्या कुठं नादी लागायचा. आम्ही गाड्या काढल्या ना आम्ही निघालो शेंडीला. वाकीला येतोय कुठं नाही. बबल्याला लगेच माक्याच्या कांसावाला दिसला. बबल्या जसा दुकानात गेला आमल्याच्या बबल्याच्या मोकरा टिंगल्या चालू. 4 कणसा घेतल्या आम्ही खाल्ली. बबल्याला तिकून बायको झालं धाकटी गेली ती शेंडीला. बबल्याला धाक एवढा का तो काय म्हणतोय ते ऐका. तिथून जसा शेंडीत आलो तर दरवर्षी सारखी 15, 16 आणि 17 ऑगस्टला मोकार गर्दी शेंडीत. पर निघाय जागा नाही. कस तरी गाडी काढली आणि पुढे निघालो आम्ही. तसा तिथून सुटलो तशी आमची गाडी येऊन डायरेक्ट थांबली भंडारदरा डॅमवर. म्हणलं आता आलो इथं बोटिंग करूनच जावा. बोटिंगला एवढी गर्दी पाहून फार मूडच केला. आईला म्हणलं आता चला गाड्या काढा आणि निघा घरी. घरी निघणार तेवढ्यात आम्हाला उमेश भाऊ भेटलं. उमेश भाऊंची बोटिंग पॉईंटला स्वतःची बोट होती त्याच्यामुळे आम्ही निवांत होतो. म्हणलं आता चक्कर मारल्याशिवाय काय आपण घरी जात नसतोय. वडीत बसून जसा चक्करला निघालो तर 1 नंबर वातावरण. पाण्याच्या लाटा बघून ब्या वाटला होता. म्हणलं आता काही खरं नाही. मला तर फुल टायटॅनिक आठवत होता. म्हणलं आता दडकून जर मेलो होता कार्यक्रम आहे आपला. एक तर पोहता येईन आणि काही नाही. एक तर मिळायला मी एकटाच आहे. म्हणलं आता अवघड गमत आहे बा. करावा तरी काय. कोणाला सांगता येईन आणि काहीच नाही. वडीतून जसा बाहेर आलो तसं सागऱ्याला म्हणलं बुवा आज वाचलोय परत नाही बसणार मी. सागरे म्हणतो नको रडू दर बेळ खाय. बेळ खाली मुकाड घरी निघालो भाऊ.